बिग बॉस हिंदीमध्ये तुम्ही जी काही धमाल उडवून दिलेली आहे आणि तुम्ही गाता, तुम्ही कविता करता, आप महाराष्ट्र में रहते हो और मराठी में आपका बहुत सारा नाम है, तो आपको हम डॉक्टरेट दे रहे हो, आप स्वीकार करेंगे? आनंदाचा क्षण आहे की लोक, युनिव्हर्सिटी, विद्यापीठ तुमची दखल घ्यायला लागले आणि हे तुमच्या कर्मामुळे होतं. कर्म माझं चांगलं आहे. 23 मे 1996ला म्हणजे सरासरी 27-28 वर्षांपूर्वी क्षितिज नावाचा एक बालकविता संग्रह मी प्रकाशित केला वयाच्या 20व्या-21व्या वर्षी. आणि तिथून जो प्रवास झाला तर तुमच्यासारख्या मीडिया पर्सन्सला तो माहिती आहे की मराठी बिग बॉस असेल, हिंदी बिग बॉस असेल, मी जाऊन तिथं ठसा उमटवला आणि सातारा जिल्ह्याची म्हणा संपूर्ण मी आयडेंटिटी बनलो. सातारा जिल्हा महाराष्ट्र हा जगाच्या मॅपवरती नेण्यामध्ये माझंही योगदान आहे. आणि मग या युनिव्हर्सिटीनं माझ्याशी संपर्क साधला. ते काही लोकांना, विविध राज्यातल्या नामांकित लोकांना शोधत होते आणि त्यांनी माझं नाव नॉमिनेट करून मला ती डॉक्टरेट दिलेली आहे. त्यामुळे आपण इथून पुढे आता डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले असं लावू शकतो. आणि ही आपल्याला स्वकष्टानं आणि स्वकर्मानं युनिव्हर्सिटीनं दखल घेऊन मिळालेली आहे. ही कुठली युनिव्हर्सिटी आहे आणि या संदर्भात तुमच्याशी त्यांनी संपर्क कसा साधला होता? त्यांचे काही कॉल येत होते आणि माझा नियम माहीत असेल तुम्हाला की मी अनोळखी फोन उचलतच नाही. तर मग इतके फोन येत होते म्हणून त्यांनी एक मेसेज केला की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे इंग्लिशमध्ये. तर मी म्हटलं बोलूया, दिल्लीवर नाहीत माणसं. मग याचे जे काही फाउंडर आहेत ते सुद्धा मला वाटतंय इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये आले होते. ते मॅजिशियन आहेत, YC यादव म्हणून. ते ह्याचे विद्यापीठाचे त्या प्रमुख आहेत. आणि मग त्यांनी ते सांगितलं की बिग बॉस हिंदीमध्ये तुम्ही जी काही धमाल उडवून दिलेली आहे आणि तुम्ही गाता, तुम्ही कविता करता, आप महाराष्ट्र में रहते हो और मराठी में आपका बहुत सारा नाम है, तो आपको हम डॉक्टरेट दे रहे हो, आप स्वीकार करेंगे? खरं तर आता डॉक्टरेट मिळाली. महाराष्ट्राचे राजकारण, आता लोकसभा निवडणुका सुरू झाल्यात, आचारसंहिता सुरू झाली. या डॉक्टरेटचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला होईल का? सचिन, मला वाटतंय डॉक्टरेटची बातमी करायला आलाय का लोकसभेची माझ्याकडनं? तर 100% तुला सांगतो त्या ठिकाणी आणि संपूर्ण मीडिया पर्सन्सला सुद्धा सांगू इच्छितो मी की आपण पुढच्या आठवड्यामध्ये वीकेंडला सरळ अगदी भूमिका बजावणार आणि कुठून लढणार. आणि मी एकदा लढतो म्हटल्यानंतर मी काही झालं तरी माघार घेत नाही, लोकांना माहिती आहे. कारण माझ्याकडे एकच माझी संपत्ती आहे, माझं नाव आहे आणि माझं कर्म आहे. अभिजित बिचुकले लोकसभा लढवणार 1,00,000% का नाही लढवणार? माझ्या इतक्या लोकसभा कुणीही लढलेलं नाही. 2004ला लढलोय, 2009ला लढलोय, 2014ला लढलोय, 2019ला लढलोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.